हॅलो नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे आता नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. ते आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा आता एडिटचं ऑप्शन मिळून जाईल. त्याचबरोबर आता तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह करू शकता. तर या ठिकाणी आता आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, या जो महिलाचा फॉर्म आहे तो कशामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे त्याचं कारणसुद्धा याने दिलेलं आहे. तर पाहू शकता, या ज्या महिलाने याचा फॉर्ममध्ये जे काही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्यामुळे हिचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता हिला एडिट करून तिचे सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहेत. तर मी तिला सर्व एकदम प्रोसेसनुसार सांगणार आहे आणि मी स्वतः तिचा फॉर्म हा अप्रूव्ह करून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपल्या चॅनलपर्यंत आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचे. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता, या ज्या महिलेने त्याचे डॉक्युमेंट एकदम चुकीच्या पद्धतीने अपलोड केले होते. तिने त्याचे डॉक्युमेंट हे आधार कार्ड व कुपन जॉईन नव्हते केले, त्याचबरोबर व्यवस्थित स्कॅन नव्हते केले, त्याच्या डॉक्युमेंटवरती काही दिसत नव्हतं. त्यामुळे मी तिला सर्व डॉक्युमेंट त्याचे स्कॅन करून तिला पर्सनली व्हॉट्सअपला पाठवले. पाहू शकता, अशा प्रकारे मी तिला सर्व डॉक्युमेंट पाठवले. त्यानंतर आम्ही एडिटच्या ऑप्शनवर गेलो. त्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला काही दिसत नाही, कारण की नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती सिक्युरिटी एजंट असल्यामुळे इथे तुम्हाला ब्लॅक दिसत आहे. परंतु मित्रांनो, त्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे. पाहू शकता, आपल्या स्क्रीनवरती आम्ही संपूर्ण चॅटिंग केली होती. आपली ही रँडम सबस्क्रायबर आहे, तिने आपल्याला पर्सनली मेसेज केला होता. त्यानंतर त्याचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह होता. त्याच्यानंतर मित्रांनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला. तो कशाप्रकारे पाहू शकता, आपल्या स्क्रीनवरती संपूर्ण अशी चॅटिंग केली आहे आणि तिचा फॉर्म मी अप्रूव्ह स्वतः करून दिला आहे. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता हिने कशाप्रकारे त्याचे डॉक्युमेंट अपलोड केले. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती दुसऱ्या राज्यातील नसून तरीसुद्धा तिच्या नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती तुम्ही परराज्यातील आहे का, तिथं होय असं दाखवत होतं. त्यानंतर मी तिला सांगितलं व्यवस्थित त्या प्रकारे तिने होयचं नाही केलं आणि तिचा फॉर्म हा सक्सेसफुल अप्रूव्ह झाला होता. तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे तिचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे. तर या ठिकाणी जे काही आम्ही चॅटिंग झाली त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड केले व तिचे डॉक्युमेंट मी स्वतः तिला अपलोड करायला सांगितले. त्यानंतर तिने सर्व डॉक्युमेंट हे अपलोड केले व त्यानंतर मित्रांनो त्याचा फॉर्म हा पेंडिंग टू सबमिटमध्ये गेला. त्यानंतर 5 मिनिटांमध्ये त्याचा फॉर्म अप्रूव्हचा मेसेज आला आणि तिने मला लगेच स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. पाहू शकता, आपल्या स्क्रीनवरती लगेच तिचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे. आणि यामध्ये आता तुम्हाला सुद्धा एडिटचं ऑप्शन येत असेल तर चिंता करू नका मित्रांनो, एडिटचं ऑप्शन हे सर्वांना येणार आहे. चिंता करू नका, सर्वांना एडिटचं ऑप्शन मिळणार आहे. सरकार त्यावर वेबसाईटवरती काम करत आहे, त्याचबरोबर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती काम चालू आहे. त्यामुळे मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. आणि मित्रांनो, तुमच्या या व्यतिरिक्त जर काही समस्या असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तोपर्यंत जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो.